उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध पीसीएस अधिकारी ज्योती मौर्य आणि त्यांचे पती आलोक मौर्य यांचं प्रकरण सध्या चांगलंच चर्चेत आहे। अधिकारी झाल्यानंतर ज्योती मौर्य यांनी त्यांचे पती आलोक मौर्य यांच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेत घटस्फोटासाठी अर्ज केला। हे प्रकरण सध्या कोर्टात सुरू आहे। आजमगडच्या कौटुंबिक न्यायालयात पोटगीची याचिका फेटाळल्यानंतर आलोक यांनी आता अलाहाबाद उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावलाय। घटस्फोटानंतर सहसा पतीकडून पत्नीला पोटगी दिली जाते, परंतु या प्रकरणात आलोक यांनी त्यांच्या पत्नीकडून पोटगीची मागणी केली आहे। या प्रकरणामुळे एक महत्त्वाचा कायदेशीर प्रश्न निर्माण झालाय, तो म्हणजे घटस्फोटानंतर पतीला पत्नीकडून पोटगी मिळू शकते का आणि पोटगीसाठी पती दावा करू शकतो का, याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेऊयात। आलोक मौर्य यांनी त्यांच्या याचिकेत असा युक्तिवाद केलाय की त्यांची पत्नी एक प्रशासकीय अधिकारी आहे आणि ते एक सामान्य सरकारी कर्मचारी आहेत, त्यामुळे त्यांचं उत्पन्न पत्नीपेक्षा खूप कमी आहे। शिवाय त्यांना बरेच आजार सुद्धा आहेत। पत्नी पीसीएस अधिकारी असल्याने तिचं उत्पन्न चांगलं आहे। याच कारणावरून त्यांनी पोटगी मिळण्याचा दावा केलाय। आलोक आणि ज्योती यांनी हिंदू विवाह पद्धतीनुसार लग्न केले, त्यामुळे त्यांचा हा खटला हिंदू विवाह कायदा 1955च्या कलमांतर्गत येतो। या कायद्यात दोन महत्त्वाची कलमं आहेत जे पतीला पोटगी मागण्याचा अधिकार देतात। कलम 24 अंतर्गत पती किंवा पत्नीपैकी कोणीही आर्थिकदृष्ट्या कमकुवत असेल आणि घटस्फोट प्रक्रियेदरम्यान खर्च परवडत नसेल तर तो किंवा ती भत्ता म्हणजेच पोटगीची मागणी करू शकते। हे कलम स्त्री पुरुष लिंगाबाबत तटस्थ आहे, म्हणजेच पती देखील पोटगीची मागणी करू शकतो। सोप्या शब्दात सांगायचं झालं तर घटस्फोटाचा खटला सुरू असेल आणि जोडीदारापैकी एक आर्थिकदृष्ट्या कमकुवत असेल, त्याच्याकडे खटला लढण्यासाठी किंवा स्वतःचा खर्च भागवण्यासाठी पैसे नसतील तर तो दुसऱ्या पक्षाकडून न्यायालयाकडे मदत मागू शकतो। न्यायालय दोघांच्याही कमाईचा आकडा पाहून किती रक्कम द्यायची हे ठरवतं। तर कलम 25 हे कायमस्वरूपी पोटगीशी संबंधित आहे। घटस्फोटानंतर जर कोणताही पक्ष आपला उदरनिर्वाह करू शकत नसेल तर तो किंवा ती न्यायालयात पोटगीची मागणी करू शकते। इथे देखील पतीला कायदेशीर अधिकार आहेत। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कलम 25 हा घटस्फोटानंतर दिलेल्या कायमस्वरूपी पोटगीशी संबंधित आहे। याचाच अर्थ असा आहे की घटस्फोटानंतरही जर जोडीदारापैकी एक आर्थिकदृष्ट्या कमकुवत असेल तर तो किंवा ती दुसऱ्या पक्षाकडून त्यांच्या संपूर्ण आयुष्यासाठी किंवा निश्चित कालावधीसाठी पोटगी मागू शकते। आता किती पैसे द्यावे आणि किती काळ द्यावं हे न्यायालय ठरवतं। हे सर्व दोघांच्याही उत्पन्नावर, मालमत्तेवर आणि वर्तनावर अवलंबून असतं। जर पोटगी घेणाऱ्या व्यक्तीने पुन्हा लग्न केलं किंवा तिचं वर्तन चांगलं नसेल तर ही पोटगी देखील थांबवता येते। म्हणजेच हिंदू विवाह कायदा पतीला पोटगी मागण्याचा अधिकार देतो, परंतु न्यायालय हे तेव्हाच मान्य करेल जेव्हा पतीकडून काही गोष्टी सिद्ध केल्या जातील। या गोष्टी म्हणजे जर तो आर्थिकदृष्ट्या अक्षम असेल, पत्नीचं उत्पन्न किंवा तिची संपत्ती चांगली असेल, घटस्फोटाची कार्यवाही सुरू असेल किंवा पूर्ण झाली असेल तरच। ज्योती मौर्य आणि आलोक मौर्य यांच्या प्रकरणात आलोकने हिंदू विवाह कायद्याच्या कलम 24 अंतर्गत पोटगीची मागणी केली आहे। या प्रकरणातून हे स्पष्ट होतंय की भारतीय कायद्यानुसार, विशेषतः हिंदू विवाह कायद्यानुसार पतीला काही विशिष्ट परिस्थितीत पत्नीकडून पोटगी मागण्याचा अधिकार आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।